लॉर्ड, काही क्षणासाठी आपण आपले डोळे बंद ठेवूया. वचनासाठी आपले हृदय आपण तयार करूया. परमेश्वराला म्हणा, माझ्याशी बोल, माझ्या आत्म्याशी बोल. जर तुम्ही काही क्षणासाठी आपल्या जागेवर उभे राहू शकता तर खूप बरं होईल. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. शांतरमा शांत. We give you glory and honor and praise, O Lord. सर्व सन्मान, सर्व महिमा, सर्व आदर फक्त तुलाच देवा. या देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराला विनंती करा, की जशी तू माझ्यावर प्रीती केली तशीच प्रीती तुझ्यावर करायला मला शिकव. थँक यू जीसस, थँक यू होली स्पिरिट. जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले में प्यार करूं. सर्व मिळू. जैसे पिता ने मुझसे प्यार किया, बदले में प्यार करूं. ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं. यीशुवर, इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं. ऐसा प्यार करूं, ऐसा प्यार करूं. इतना प्यार करूं, बहुत प्यार करूं. भूल जाऊं कि मैं कौन हूँ, भूल जाऊं कि मैं कहाँ हूँ. ही वेळ आहे. परमेश्वराला म्हणा, मी माझ्या स्वतःला विसरू इच्छितो आणि मला फक्त तुला स्मरण ठेवायचं आहे देवा. फक्त तुला स्मरण ठेवायचं आहे. बदल्यामध्ये प्रेम द्या, प्रेमाच्या बदल्यात प्रेम द्या. ख्रिस्ताची प्रीती क्रूसावरच्या बलिदानाने दिसून आली. पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं. सर्व मिळून. पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं. ऐसा प्यार करूं,
माझ्या येशू माझा पिता. Thank you, Lord. Hallelujah. 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 जोरदार टाळ्या वाजवून परमेश्वराला धन्यवाद द्या. रूह की सूरत में यीशु जब आएगा, तहस नहस होगा, शैतान गिर जाएगा. रूह की सूरत में यीशु जब आएगा, तहस नहस होगा, शैतान गिर जाएगा. सर्व कलीसिया. रूह की सूरत में रूह की सूरत में यीशु जब आएगा, तहस नहस होगा, शैतान गिर जाएगा. रूह की सूरत में यीशु जब आएगा, तहस नहस होगा, शैतान गिर जाएगा. ऐका. रूह की सूरत में यीशु आएगा. काय लिहिलंय? रूह की सूरत में येशू आएगा. म्हणजे पवित्र आत्म्याच्या रूपात जेव्हा येशू येईल. आता नीट लक्ष देऊन ऐका. ज्याचे कान उघडे आहेत आत्मिक, त्याला समजल, तो रिसीव करल, तो स्वीकार करल. हा, आणि जे आत्म्यात झोपलेले ते एकमेकांकडे पाहतील. रिसीव करणं, स्वीकार करणं म्हणजे ते तुम्हाला माहिती, तो माणूस जागेवर बसू शकत नाही जेव्हा त्याला प्रकटीकरण मिळतं. रूह की सूरत में येशू आएगा म्हणजे पवित्र आत्म्याच्या रूपामध्ये ख्रिस्त येईल आणि शैतान तहस महस होईल. ऐका, येशू म्हटला मी जातो, मी पवित्र आत्म्याला पाठवतो आणि तो पवित्र आत्मा तुमच्यात वस्ती करेल. मी जातो, मी पवित्र आत्म्याला पाठवतो, तो पवित्र आत्मा तुमच्यात वस्ती करील. त्या पवित्र आत्म्याला सुरत मिळेल आणि ते तुम्ही आहात जे शैतानाची वाट लावणारे. हालेलुया. रूह की सूरत में
लिहिलेले हे पवित्र आत्मा, ही ती सुरत आहे. म्हणून मी म्हंटल ज्यांना समजलं नाही ते इकडे तिकडे पाहतील, ज्यांना कळालं ते रिसीव्ह करतील. स्तोत्र संहिता 82 त्याचं 6वं वचन. स्तोत्र संहिता 82 त्याचं 6वं वचन. स्तोत्र संहिता 82:6. आवाज वाढवा त्यांचा. स्तोत्र संहिता 82:6. नीट ऐका देवाच्या लोकांनो, देव काय म्हणतोय. मी म्हणालो तुम्ही देव आहात. हालेलुया, हालेलुया. मी म्हणालो तुम्ही देव आहात. आता हे वाक्य ऐकून म्हणजे बापरे पास्टर, आम्ही देव कसे. मी म्हणालो तुम्ही देव आहात आणि तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. येशू असा येईल पांढऱ्या झग्यात, मोठे मोठे केस, आणि मग शैतान तहस महस होईल. नाही, येशूची ड्युटी झाली आहे. ड्युटी आता तुमची सुरू झाली आहे. तो तुम्हाला प्रचंड घाबरतो, शैतान. हालेलुया. तुम्ही कोण आहात? मी म्हणालो तुम्ही देव आहात. तुम्ही देव आहात. तुम्ही परात्पराचे पुत्र आहात. परमेश्वर मोशेला म्हणाला, मी तुला फारो समोर देव असा करत आहे. नाही बोलला, नाही बोलला. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुमची सुरत ख्रिस्ताची होईल, आणि तुम्हीच आहात ते लोक जे शैतानाची वाट लावणार आहात. नाही कळालं? नाही कळालं? मास्टर्स प्लीज आपल्या जागेवर उभे राहा आणि हे रिसीव्ह करा. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल, तुमची सुरत ख्रिस्ताची होईल, आणि तुम्ही शैतानाची वाट लावणार आहात. हालेलुया. की जेव्हा पवित्र आत्म्याच्या रूपात ख्रिस्त तुमच्यामध्ये येईल आणि तुम्हाला पाहून तो घाबरेल. तुम्हाला पाहून. तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात तुमची ओळख करून घ्या. तुम्ही देव आहात. काय लिहिलंय बायबल मध्ये? काढायचं का फेकून द्यायचं? मी देव नाही, मी पापी आहे, मी जगातला सगळ्यात घाणेरडा. हालेलुया. जेव्हा ख्रिस्त तुझ्यामध्ये येईल, तू ख्रिस्ताच्या स्वरूपाचा होशील. देवाला एवढं हलकं करू नका. शास्त्र असं सांगतं की देवाने त्याच्या प्रतिरूपाचा मनुष्य घडवला. शैतान काय करतोय माहिती का? आपली खरी ओळख पुसतोय. आपण कोण आहे प्रभू मध्ये ना, हे पुसतोय. कळलं का? कळलं का? म्हणून पौलुस म्हणतो तुम्ही युद्धात आहात, शरीर आणि मांसाच्या नाही, अंतर यामात जे भटकणारे दुरात्मे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही युद्ध करत आहात. हालेलुया, हालेलुया. कळत आहे का तुम्हाला? प्रभू बोलला, जे मी करतो माझ्यापेक्षाही मोठे काम तुम्ही कराल. बोलला की नाही? येशूचा एक एक शब्द नीट लक्षात घ्या ना प्रियांनो. येणाऱ्या दिवसामध्ये धैर्य, कृती आणि देवाचे अभिवचन घेऊन चला. म्हणा धैर्य, कृती, अभिवचन. हालेलुया. तुमच्या समस्यांसाठी तुम्ही देवाप्रमाणे आहात. तुम्ही बोलाल जा तर तो जाईल. तुमच्या रोगासाठी तुम्ही देव आहात. तुम्ही म्हणायचं निघ तर तो जाईल. हालेलुया, हालेलुया. तर या पवित्र आत्म्याला काही क्षण द्या, काही वेळ द्या.
आणि म्हणा ये. रोज बोला. तो कधीच आपल्याला सोडून जात नाही, पण आपण रोज त्याचं स्वागत केलं पाहिजे. रोज आपण त्याला बोलवलं पाहिजे. हात वर करून हा पूर्ण हॉल हल्ला पाहिजे, असा मला आवाज पाहिजे. सर्व मिळून प्रियांनो. पुन्हा एकदा. थँक्यू होली स्पिरिट. हे अभिवचन आहे माझ्या देवाच्या लोकांनो, की तू स्वतःला कमजोर समजू नकोस. मी तुझं बळ आहे, मी तुझी ताकद आहे, मी तुझं भविष्य आहे. देव म्हणत आहे मी तुझा फ्युचर आहे. डोंट वरी. तुमच्या जीवनात शैतानाचे कार्य या क्षणी उद्ध्वस्त झाले आहेत. इन द नेम ऑफ जीसस. येशूच्या नावात मी घोषणा करते, माझा परमेश्वर भस्म करणारी आग आहे.
23:19. नंबर्स. थँक यू जीसस. गणना 23:23 19 वचन. बालाक उठ, ऐकून घे. नंबर्सला काय म्हणता? गणना. ओके, वाचा. बालाक उठ, ऐकून घे. हम्म. सिप्पोर पुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी. हालेलुया. तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा. दिलेले वचन तो पाळणार नाही काय? हालेलुया. देव काय मनुष्य आहे का की तो खोटं बोलेल? आणि दिलेले वचन तो पाळणार नाही का? देव काय मनुष्य आहे का की तो खोटं बोलेल? मी तुम्हाला सांगते, माणसं योजना बनवतात, पण जेव्हा तो माणूस मरतो त्याच्याबरोबर त्याच्या योजना पण मरतात. पण तुमच्या हातात जे शास्त्र आहे ते कधीच मरू शकत नाही, कारण येशू ख्रिस्त कधीच मरू शकत नाही. आणि त्या शास्त्रामध्ये तुमच्यासाठी भरघोस आशीर्वाद ठेवले आहेत. ज्याला पवित्र आत्मा मिळाला त्याला सगळं काही मिळालं. येणाऱ्या दिवसामध्ये दुसरं काही न मागता पवित्र आत्म्याची भरपुरी आपल्या जीवनामध्ये मागा. हालेलुया. किती जण म्हणतील की होय मला पवित्र आत्मा पाहिजे. आमेन. की परमेश्वर तू मला हवायस, तुझा आत्मा मला हवाय. कालच आपण शिकलो की पहिल्याने प्रथम तू देवाच्या राज्याचा शोध कर, म्हणजे तुला काय हवं नको ते तुझ्या मागे येईल. हालेलुया. आणि देवाचा शोध प्रार्थना करून होतो. पण लक्षात ठेवा, ज्या प्रार्थनेत अभिवचन नाहीत, ज्या प्रार्थनेमध्ये वचनाचा उपयोग केला जात नाही, ती प्रार्थना ढोंगी प्रार्थना आहे. हालेलुया. मत्तऱ्याचे सुसमाचार त्याचा 6वा अध्याय, याच्यामध्ये परमेश्वर एका प्रार्थनेचा उल्लेख करत आहे. 6:5. वाचूया. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. कोणाला आवडते? ढोंगी लोकांना सभास्थानात आणि चव्हाट्यावर प्रार्थना करणं आवडतं. एका प्रार्थनेला परमेश्वर ढोंगी प्रार्थना म्हणत आहे. मला माफ करा जर तुम्हाला इथं वाईट वाटेल, पण जे लोक फक्त मागतात आणि आपल्या प्रार्थनेमध्ये देवाच्या वचनाचा उपयोग करत नाहीत, ते ढोंगी आहेत. ती ढोंगी प्रार्थना आहे. म्हणजे परमेश्वरा मला तेल दे, तांदूळ दे, डाळ दे. परमेश्वर का किराणावाला नाहीये. हालेलुया. मला घर दे, गाडी दे. ह्याच्या पलीकडे काहीतरी मागा. परमेश्वरा मला सामर्थ्य दे. परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मला दे. हालेलुया. देवा मला तू हवायस, माझ्यामध्ये पवित्र आत्म्याचे फळं दे. ही आहे प्रार्थना वचनानुसार. पण जे लोक, बायबल असं सांगतं की तुमचा परमेश्वर तुमच्या मागण्यापूर्वी तुमच्या सर्व गरजा जाणतो, तरी पण मागा असं लिहिलेलं आहे. जो मागल त्याला मिळेल, जो शोधल त्याला सापडेल, आणि जो ठोकल त्याच्यासाठी उघडलं जाईल. आणि शास्त्र असं सांगतंय की जेव्हा तू प्रार्थना करतो त्यावेळी ढोंगी लोकांसारखी प्रार्थना करू नको, है ना. ढोंगी लोक म्हणजे कसे? जे चव्हाट्यावर प्रार्थना करतात, जे फक्त हाऊस ग्रुपमध्ये प्रार्थना करतात, जे फक्त मंचावर प्रार्थना करतात. थँक्यू सो मच. जे फक्त मंचावर प्रार्थना करतात आणि ते अशी प्रार्थना करतात, मोठी मोठी प्रार्थना, लांब लांब प्रार्थना. कधी पण एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला परखायचं आहे की हा व्यक्ती घरी प्रार्थना करतो की नाही, या व्यक्तीचं आध्यात्मिक जीवन कसं आहे, जर परखायचं असेल तर करा. तर त्या व्यक्तीला जेवणासाठी प्रार्थना करायला लावायची.
आणि जर त्या व्यक्तीने जेवणासाठी प्रार्थना करत असताना आत्या मामा काका काढला, हालेलुया. म्हणजे कसं? धन्यवाद परमेश्वर पिता, आम्ही तुझे आभार मानतो आजच्या संपूर्ण दिवसासाठी. परमेश्वर पिता, येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. प्रभू येशू, ज्या घरात आम्ही आलोय त्या घराचे काका जर आजारी असतील त्यांना बरे कर, मामा जर बरे असतील त्यांना चांगलं कर, है ना हे परमेश्वरा. आणि अनेक अशा लांब लांब प्रार्थना, म्हणजे ह्याचं त्याचा प्रॉब्लेम काढून जी प्रार्थना तुम्ही एकांतात करायला पाहिजे. आणि जर तुमच्या भाजीवर साय आली, तुमची पोळी कडक झाली, भातावर माशी आली, ती प्रार्थना संपेपर्यंत, तर समजून घ्यायचं हा व्यक्तीने चान्स मारून घेतलाय. हा घरी प्रार्थना करत, हालेलुया. जेवणावर प्रार्थना करताना ओळखायला येतं, 30 सेकंदाच्या वर प्रार्थना झाली. हा आमचं ऑब्झर्वेशन आहे, तुमचं तुम्ही पाहून घ्या. तुम्ही करत असाल तर सुधरून घ्या. कारण जो व्यक्ती 4-4 तास खोलीमध्ये प्रार्थना करतोय ना, त्याला जेवण समोर आलं का फक्त जेवू वाटेल. आमेन. धन्यवाद देवा ह्या जेवणासाठी. जसं आम्हाला दिलं तसं प्रत्येकाला दे. हालेलुया. भरपूर आहे. धन्यवाद द्या. येशूनी भाकर घेतली आणि धन्यवाद दिला. हालेलुया, हालेलुया. ओके. ढोंग्यांसारखी प्रार्थना करू नको, म्हणजेच व्यर्थ बडबड करू नका. लिहिलंय पुढे. तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. त्यांना आवडते म्हणजे ऑलरेडी असे लोक आहेत ज्यांना लोकांनी पाहावे म्हणून प्रार्थना करतात. काही मध्यस्थी करणाऱ्या बाया आपण पाहतो, घरी काय नाही करणार, पण मध्यस्थीमध्ये आपल्याला दुसऱ्याला पण चान्स द्यायचा आहे. ते सगळं सोडून अर्धा पाऊण तास ती एकटीच घेते. म्हणणं नाहीये करा, पण घरी एकांतात, चव्हाट्यात, सभास्थानावर आपल्याला कोणीतरी पाहावं. मोठे मोठे शब्द बोलले म्हणून माझी प्रार्थना ऐकल्या जाईल असं नाहीये. तुझ्या प्रार्थनेत वचन असले पाहिजे. आणि त्याच लोकांच्या प्रार्थनेत वचन असतात जे वचन वाचतात. हालेलुया. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रासारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. मी पुष्कळ बडबड केली म्हणजे देव माझं ऐकल असं त्यांना वाटतं. पण येशूने लाजराच्या कबरेसमोर गेला आणि उपास प्रार्थना नाही करत बसला. येशू काय बोलला? लाजरा बाहेर आहे. का बरं असं घडलं? कारण येशूचं व्यक्तिगत जीवन प्रार्थनेत होतं. हालेलुया. जास्त बोलायची गरज पडली, परराष्ट्रांसारखी व्यर्थ बडबड करू नका. ज्या प्रार्थनेमध्ये माझा मुद्दा काय आहे, ज्या प्रार्थनेमध्ये ज्या व्यक्तीच्या जीवनात अभिवचन नाहीत ते व्यर्थ आहे. तो व्यक्ती पण व्यर्थ आहे, त्याचं जीवन पण व्यर्थ आहे आणि त्या प्रार्थना पण व्यर्थ आहेत. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं धर्मशास्त्र म्हणजे फक्त वाचणार गोष्ट आहे, पण याचं सामर्थ्य तुम्हाला माहिती नाही. परमेश्वर म्हणतो जितकं मी माझ्या नावाला महत्त्व दिलं आहे तितकंच महत्त्वाचं हे अभिवचन आहे जे तुमच्या हातात आहे. आणि मी काही मनुष्य नाही की मी खोटं बोलेल. काय लिहिलंय शास्त्रामध्ये? यशया 55, 8 ते 11. यशया 55, 8 ते 11. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाहीत.
त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. हालेलुया. हा, ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्या वाचून माझ्याकडे विफळ होऊन परत येणार नाही. आमेन, आमेन. आता लक्षात घ्या, बायबल असं सांगतंय, परमेश्वर खुद्द म्हणतोय, पाऊस जसा पडतो, भूमी ओली करतो आणि तिला काय करतो, पीक आणतो. पाऊस जेव्हा भूमीवर पडतो, भूमी पीक आणते आणि हिरवळ करते, खाणाऱ्याला भाकर देते, पेरणाऱ्याला बी देते. तसंच माझ्या मुखातून निघालेलं वचन आहे, ते त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही. तर विचार करा, शास्त्रामध्ये असे किती अभिवचन आहेत जे देवाने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. हालेलुया. पण लोक शास्त्र वाचत नाही, अभिवचन वाचत नाही आणि म्हणून ते हालातीच्या परिस्थितीमध्ये आहेत. कारण बायबल असं सांगतं, तुझ्या वचनाच्या उलघड्याने प्रकाश प्राप्त होतो आणि ते भोळ्यांना ज्ञान देतं. पण आपण अजून भोळेच आहेत. रिझन, कारण हे आहे की आपण देवाच्या वचनाला महत्व देत नाहीयेत. आपल्याला आरोग्य, मला बरं करा, माझा कॅन्सर बरा करा, माझा ट्यूमर बरा करा, माझी गाठ जाऊ द्या, माझं पोट बरं करा. अरे देवाचं अभिवचन जेव्हा तुझ्या जीवनात येईल तेव्हा तुझं लक्ष या गोष्टींकडे जाणार नाही. हालेलुया. अभिवचनाचे भुके लेव्हा. बघा शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे. बायबल मध्ये लिहिलं, त्यालाच बसलेल्या फटक्याने तुम्हाला आरोग्य प्राप्त झालं आहे. हे अभिवचन आहे. आणि जसा पाऊस भूमीवर पडतो आणि पेरणाऱ्याला पीक दिल्या वाचून, खाणाऱ्याला भाकरी दिल्या वाचून तो जात नाही, तसंच माझ्या मुखातून निघालेलं अभिवचन आहे असं परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, मी तुला पूछ नव्हे तर मस्तक करील, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा करील, तू माग म्हणजे मी तुला राष्ट्रवतन दाखल देईल. आरोग्य तुमचं आहे, सुटका तुमची आहे, आशीर्वाद तुमचा आहे, पवित्र आत्मा तुमचा आहे, सामर्थ्य तुमचं आहे. पण या सगळ्या गोष्टी आज माणसापासून लांब आहेत, कारण तुमच्या हातात जे शास्त्र आहे त्याला तुम्ही धर्मशास्त्र म्हणून गृहीत धरलं आहे. की वचन फक्त रविवारी जायचं, पुलपीटवर पास्टर सांगतो ते ऐकायचं, ऐकलं तर ऐकलं, नाहीतर नाही, आणि त्याला कोणीच महत्व देत नाही. देवाचं वचन हे जिवंत वचन आहे, जिवंत पाण्याचा झरा आहे. आता जे व्यक्ती ते पेईल तो जीवनाची नदी होईल. हालेलुया. शमरोनी स्त्रीला जेव्हा येशू भेटला तेव्हा तिला काय बोलला? ती पाणी भरत होती. प्रभू बोलला, मला पाणी दे. ती म्हटली, तुम्ही यहुदी, आम्ही असे, तुमचा आणि आमचा काय संबंध? तुम्ही तर आमच्याशी बोलत पण नाही. तर ती पाणी भरतीये, पाणी भरती. येशू बोलला, जर तुला कळालं ना मी कोण आहे तर तुला कधीच तहान लागणार नाही. पण ती म्हणती, असं असेल तर मग द्या मला ते पाणी, म्हणजे मला घडी घडी विहिरीपाशी यावं लागणार नाही. त्याच्या शमरोनी स्त्री सारखी आपली गत झालीये. देव महान गोष्टी बोलतोय आणि आपण रोजच्या पाण्याची तडप ठेवतोय. हालेलुया. तुम्हाला कळतंय माझ्या प्रियांनो, देवाचं अभिवचन तुमचं जीवन बदलू शकतं. देवाचं अभिवचन बघा, माझ्यासारखे 100 येतील. मी सांगते तुम्हाला, आमच्यासारखे 100 येतील. 2 दिवस 3 दिवस तुम्हाला शिकवून जातील. पण तुमच्या हातात जे शास्त्र आहे ते तुम्ही वाचलं नाही, तुम्ही त्या अभिवचनाचा लाभ घेतला नाही, तर काय उपयोग आहे? 2-3 दिवसाने तुमचं जीवन नाही सफल होणार आहे. एक मार्गदर्शन म्हणून अभिषेक तुमच्यावर येतो, हे खरं आहे. हालेलुया. पण तुमचं तुम्हाला उभं करायचंय प्रियांनो, तुमचं तुम्हाला बांधायचंय.
तुमच्या जीवनरूपी भांड्यात तुम्हाला पवित्र आत्म्याची ओढ ठेवायची आहे. हालेलुया. पण ती भूक आणि ते शास्त्र हातात ठेवणं, हे बघा, शैतान तुमच्या बडबडीला घाबरत नाही, शैतान वचनाला घाबरतो. म्हणून आपल्या मुखात सदैव देवाचे वचन ठेवा. हालेलुया. शैतान कशाला घाबरतो? आता जर एक गोष्ट घडली होती. एक सर्व्हिस होती, बॅप्टिझम सर्व्हिस होती, आणि काही पाळकीन बाया एकत्र होत्या, आणि कारण एका लेडीजला बप्तिस्मा द्यायचा होता. आणि अचानक बप्तिस्मा द्यायच्या आधी त्या व्यक्तीमध्ये जे शैतान होतं, दुष्ट आत्मा होता, तो ओरडू लागला. पूर्ण डोळे पांढरे झाले, हात पाय वाकडे तिकडे केले. त्याच्यात एक व्यक्ती आली जी सेवक आहे. ती म्हणते, नेक येशूच्या नावात, नेक येशूच्या नावात, नेक येशूच्या नावात. ते काय म्हंटल माहिती का? बाजूला वय. कोणत्या अधिकाराने तुम्हाला बाहेर काढतीये म्हणे? हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय बर का. कोणत्या अधिकाराने बाहेर काढती? बाजूला हो. आणि मग माझी आई गेली. माझी आई बोलली, लूक 10:19 प्रमाणे मी तुला आज्ञा करते, बाहेर निघ. जावं लागलं. लूक 10:19 मध्ये काय लिहिलं आहे सांगा? वचन वाचता का? वाचूया. लूक 10:19. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवर अधिकार दिला आहे. हालेलुया. काय लिहिलंय लूक 10:19 मध्ये? मी तुला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवर मी तुला, येशूनी आपल्याला अधिकार दिला आहे. हालेलुया. शैतान तुमच्या बडबडीला नाही, तुमच्या डेअरिंगला नाही, तुमच्यातल्या वचनाला घाबरतो. तुम्ही किती भरलेले आहेत आत्म्यात, तुमच्यामध्ये किती वचनाची पेरणी झालेली आहे त्याला घाबरतो. आणि बरेच लोक वचन वाचत नाही, शास्त्र वाचत नाही. आणि शास्त्र वाचलं नाही तर ख्रिस्ताचा स्वभाव तुझ्यात येऊ शकत नाही. जर ख्रिस्ताचा स्वभाव तुमच्यामध्ये हवा असेल तर तुम्हाला शास्त्र वाचावं लागेल. हालेलुया. हालेलुया. कंटाळा येतो आपल्याला, झोपा येतात वचन वाचताना. एक बाई होती, ती पास्टरकडे आली आणि म्हणते, पास्टर मला झोपच येत नाही, मला झोपच येत नाही, काहीतरी करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, मला झोपच येत नाही. पास्टर बोलले, घरी जा आणि बायबल वाच. दुसऱ्या वेळेस आली, पास्टर मी जसं बायबल हातात घेतलं मला झोप आली. मग आता हा चमत्कार समजावा का शैतानाचा सापळा समजावा? सांगा मला काय. आणि हे खरं आहे, तुम्ही शास्त्र वाचायला घ्या, तुम्हाला झोप येईल. कारण शैतानाला माहितीये, याने जर हे वाचलं तर याचे आत्मिक डोळे उघडतील. किती जणांची इच्छा आहे की तुमचे आत्मिक डोळे उघडले गेले पाहिजे. हालेलुया. म्हणून इथून पुढे देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवायला शिका. ज्यांचा देवाच्या अभिवचनावर विश्वास आहे ते शास्त्र वाचणं कधीच सोडत नाही. कारण जेव्हा तुम्हाला कळलं ना याच्यात काय ठेवलंय तुमच्यासाठी, तेव्हा तुम्हाला समजेल. हालेलुया. हालेलुया. यहोशुवा 1:8. यहोशुवा 1:8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ. आणि रात्रदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल, तुला यश प्राप्ती घडेल. पुन्हा एकदा वाचूया. यहोशुवा 1:8. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ.
आणि रात्रदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. परमेश्वर म्हणत आहे, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलं आहे त्याचं रात्रंदिवस मनन कर. मला आठवतं प्रियानो, जेव्हा मी लहान होती आणि माझ्या वडिलांना मी सतत शास्त्र वाचताना बघायची, आणि मी जेव्हा वाचायला घेतलं का सगळे अक्षर नुसते गरगर फिरायचे. मी म्हणायचे, एवढं छोटं छोटं आणि काय समजतंय याच्यात यांना, कसं काय समजतंय, कसं काय वाचू शकता हे. पण तुम्ही शास्त्र हातात घ्या, पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला शिकवल. हा प्रश्न काढा की देवा मला समजत नाहीये, देवा मला कळत नाहीये, मी काय वाचू. हालेलुया, हालेलुया. आणि तेव्हा मी माझ्या वडिलांना जाऊन प्रश्न विचारला, म्हटलं पप्पा हे नेमकी वाचता कसं, तुम्हाला कसं समजतं. तर त्यांनी मला शिकवलं होतं, जेव्हा एक वचन वाचतीये, एक अध्याय वाचतीये आणि त्याच्यातला एखादा शब्द तुझ्या हृदयाला लागला, असं तुला असं वाटलं की हा किती छान शब्द आहे, तर समजून घ्यायचं देव तुझ्याशी बोलला आहे. हालेलुया. आणि त्यानंतर ते बोलले, गाईला गोठ्यात पाहिलं आहे का. मी म्हटलं हो. म्हणे तिचं तोंड हालत असतं बघितलं आहे का. म्हटलं हो. म्हणे ती काय करते बेटा. मग मी पप्पांना सांगितलं होतं की ती रवंथ करते. म्हणे तसंच जशी गाय रवंथ करते तसंच देवाचं वचन मनन कर. तो एक शब्द सदोदित मनन कर, सदोदित मनन कर. हालेलुया. आज ते मी ऐकलं, वचन वाचायला शिकले, सतत वाचत गेले. सुरुवातीला काही समजलं नाही, नंतर देवाने प्रकटीकरण द्यायला सुरुवात केली आणि आज तेच देवाचं वचन घेऊन जागोजागी जात आहे. हालेलुया. आणि हे अभिवचन परमेश्वराने माझ्या आईच्या मुखातून नेहमी ती म्हणायची की माझे लेकर राष्ट्रांचा संदेष्टा होत आहे. आता हे काही तिच्या मुखातून नाही निघालं, हे देवाने दिलेलं अभिवचन आहे. ती याला कंटिन्यू बोलायची, बोलत राहायची आणि आज तेच ती पाहत आहे. हालेलुया. आज तेच ती अनुभवत आहे. तुम्हाला समजतंय का. परमेश्वर यहोशुवाला बोलतोय, यहोशुवा नियमशास्त्र जे तुझ्या हातात आहे त्याचं रात्रंदिवस मनन कर. आपण दिवसा काम करतो, रात्री रील्स बघतो आणि झोपतो. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, माझ्या मुखाचा प्रकाश मी तुझ्यावर पाडील. देवाचा प्रकाश बाजूला राहिला, फोनचा प्रकाश तुमच्या मुखावर येतो. आमेन. त्या फोनच्या प्रकाशाखाली देवाचा प्रकाश दिसेना झालाय. बरोबर की नाही. परमेश्वर यहोशुवाला म्हणतोय रात्रंदिवस मनन कर. आणि यहोशुवाने ते मनावर घेतलं. यहोशुवाने तसं केलं आणि त्याचा परिणाम काय झाला माहितीये. यहोशुवा 10 काढूया. त्याचं 12 वचन. यहोशुवा 10:12. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुवा परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. पुढे वाचूया. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुरे उसने फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या 1 मिनिट. असा कोणता माणूस आहे, चला तुमच्यातला एखादा उभा राहा आणि म्हणा, सूर्या मी बाजार करून येऊस तर तिथंच थांब. तुम्हाला माहिती, मी प्रेयर करत होते आणि मी हॉटेल रूम मध्ये बघते वातावरण एकदम बिघडलं. जोर जोरात झाडं हालत होती,
काळोख अंधार झालेला होता आणि म्हटलं हे देवा आज तिसरी सभा आहे, पाऊस पडू देऊ नको. आणि मी म्हटलं पावसा थांब, मी तुला आज्ञा करते, पडू नको. हालेलुया. पुन्हा खिडकीचा पडदा बंद केला आणि पुन्हा तासभर गुडघ्यावर प्रार्थना करत होते. आणि मी तुम्हाला खरं सांगते, मी परत खिडकी उघडली तर असं तांबूस तांबूस ढग मला दिसत होतं. परमेश्वर हे करतो. अशा अनेक सभांमध्ये मी अनुभव घेतलाय. तुम्हाला सांगू, हे एका दिवसात किंवा बोलण्याचा खेळ नाहीये. देवाचं राज्य खाण्यापिण्यात नाहीये प्रियांनो. देवाचं राज्य सामर्थ्यात आहे. हालेलुया. यहोशुआने असंच तीर नाही मारला, सूर्या थांब, चंद्र थांब. त्याने देवाने त्याला दिलेली आज्ञाकडे खरंच लक्ष दिलं. त्याने खरोखर रात्रंदिवस मनन केलं. देवाचे अभिवचन त्याला समजले आणि म्हणून तो सूर्याला थांबू शकला, चंद्राला पण थांबू शकला. जोपर्यंत त्याचं युद्ध संपत नाही तोपर्यंत ना सूर्य डुबला ना चंद्र उगला. हालेलुया, हालेलुया. जे लोक देवाच्या वचनाने परिपूर्ण असतात ते निसर्गावर देखील अधिकार गाजवतात. हालेलुया. मग तुमच्या त्या परिस्थितीत कचरा तुमच्या समोर जर देवाचं अभिवचन तुम्हाला समजलं, ज्या परिस्थिती आज तुमच्या डोक्यावर नाचताय, तुम्हाला असं वाटत आहे की का परमेश्वरा माझा हा मुलगा नशेत कसा गेला, हा कसा वायफळ गोष्टीमध्ये गेला, माझी मुलगी का माझा ऐकत नाहीये, हिने जर एखादा चुकीचा पाऊल उचलला देवा तर माझी पूर्ण इज्जतीची निलामी होईल. देवा माझी सेवा का पुढे जात नाहीये. मी विशेष करून सांगते, जितकं तुम्ही शास्त्र वाचाल तितकी सेवा वाढताना तुम्हाला दिसेल. जितकं शास्त्र वाचाल, कमीत कमी सेवक लोकांनी 30 पानं तरी वचन वाचलं पाहिजे डेली. 30 पानं जर तुम्हाला सेवा करायची, 30 पेजेस. हालेलुया. आणि ते काय इझी नाहीये एखादा वडापाव खाल्ल्यासारखं. त्याला बिर्याणी प्रिपरेशन म्हणतात. आमेन. पण बरेच लोक आहेत जे वडापाव खाऊन बाहेर जगतात. म्हणजे काय, स्तोत्र संहिता, नीतिसूत्र, सोप्प, बाकी आपल्या डोक्यावरून जात. कनान काय आहे की नाही, उत्पत्ती, प्रकटीकरण, इकडून तो आला तिकडून हा आला, याचं युद्ध त्याचं युद्ध, कोण शाऊल कोण पौल कळतच नाही. कारण माहिती का बरं, पवित्र आत्मा नाही. कारण शास्त्राची सगळी ओळख पवित्र आत्म्याला आहे. ख्रिस्ताचं सगळं म्हणजे जेवढी माहिती आहे ना ती पवित्र आत्म्याला आहे. पिता काय करतो, पिता कुठे राहतो, पिता परमेश्वर आता त्याची इच्छा काय आहे, येशू कसा आहे, येशूचं चरित्र कसं आहे, शास्त्राचं म्हणणं नेमकी काय आहे, प्रकटीकरण काय आहे, हे सगळं पवित्र आत्म्याला माहिती आहे. आणि तोच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देण्याचं अभिवचन दिलं आहे. मग का देवा कळत नाही? पवित्र आत्मा नाही. आणि जोपर्यंत तुम्ही देवाला वेळ देत नाही तो पवित्र आत्मा येणार कसा? हालेलुया. यहोशुआ देवाच्या वचनाचं मनन करू लागला आणि काय झालं? सूर्य आणि चंद्राला थांबवणारा अधिकार त्याच्या जीवनात आला. मी तुम्हाला सांगते, तुम्ही म्हणतात ना देव मला ओळखतो, मी कसा आहे, तसं मी तुम्हाला सांगते शैतान पण तुम्हाला ओळखतो की तुम्ही आता सध्या किती प्रार्थनेत आहात आणि किती वचनात आहात. त्याला माहिती आहे. हालेलुया. माहिती आहे की नाही? शैतान फक्त वचनाद्वारेच हारू शकतो, लक्षात ठेवा. येशूला जेव्हा भूक लागली, बायबल सांगतं, आपण काढूया,
मत्तई 4. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातनं निघणाऱ्या वचनाने जगेल. हे अभिवचन आहे. मनुष्य केवळ पैसा कमवल तेव्हाच जगेल असं नाहीये. हालेलुया. जेव्हा त्याला चांगले नोकरीच असेल तेव्हाच तो चांगलं जगू शकतो असं नाहीये. तो देवाच्या वचनाने सुद्धा जगू शकतो. आमेन. आता ते तुम्ही बघा, तुम्हाला खायचं का नाही खायचं. पण इथे शैतान त्याच्या पुढे काहीच बोलू शकला नाही, कारण येशूनी त्याला वचनाद्वारे उत्तर दिलं. आपल्या जीवनाच्या कठीण परिस्थितीला वचनाद्वारे उत्तर द्या प्रियांनो. हालेलुया. शोधून काढा आशीर्वादाचे वचन आणि त्याला तुमच्या जीवनावर घोषित करा. तुमच्या प्रार्थनेमध्ये त्याला ऍड करा. जर तुम्ही आजारामध्ये असाल तर तुम्ही प्रार्थनेमध्ये आजाराला परमेश्वराने कसं बरं केलं ते वचन शोधून काढा आणि त्यानुसार प्रार्थना करा. हालेलुया. कारण जितकं तुम्ही शास्त्र वाचाल तितकं ख्रिस्त तुमच्यामध्ये जन्म घेईल. जितकं तुम्ही पवित्र शास्त्राचं मनन कराल तितका ख्रिस्त तुमच्यामध्ये जन्म घेईल आणि जसा जसा ख्रिस्त वाढेल तसा तसा मनुष्याचा स्वभाव मरत जाईल. हालेलुया. तुम्हाला समजत आहे का? जेव्हा वचनाचा विषय होतो ना, माणसांना बोर व्हायला लागतं. पण तेच वचन जेव्हा तो मनावर घेईल आणि जीवनात कार्य करेल तर बघा तो काय करू शकतो. हालेलुया. आमची परिस्थिती खूप चांगली नव्हती जेव्हा आम्ही प्रभूमध्ये नवीन नवीन विश्वासणारे होतो. पण माझ्या मम्मीला पवित्र आत्म्याच्या द्वारे समजलं की अनुवाद 28 चे वचन घोषित करा. आणि मी लहान होते, 6-7 वर्षाची असेल. तिला काय एवढं शास्त्र वाचायला जमायचं नाही. तर तेव्हा ती मला सांगायची आणि मी मग अनुवाद 28 चे जे आशीर्वाद आहे ते आम्ही या घराच्या कोपऱ्यातून या घराच्या म्हणजे एवढ्या 10x10च्या रूम मध्ये जाऊन ते घोषित करायचं. आम्ही आज जाऊ आशीर्वादित होऊ, आम्ही बाहेर जाऊ आशीर्वादित होऊ, आमचे कोठाडे आशीर्वादित झालेले आहेत, आमचे कत्ते आशीर्वादित झाले, शेत आशीर्वादित झाले आहे, पोटचे फळ आशीर्वादित झाले आहे, टोपली आणि परात आशीर्वादित झाली आहे. हे अभिवचन आहेत येशूच्या नावामध्ये. आमेन. हालेलुया. आणि ह्याच वचनाचा आज आम्ही अनुभव घेत आहोत. आमची परिस्थिती ती नाहीये जेव्हा आम्ही ते वचन घोषित करत होतो. आज परमेश्वराने आम्हाला खूप आशीर्वादित केलेलं आहे. घेणारं नाही तर देणारं बनवलेलं आहे. प्रत्येकाला प्रत्येक सोयी सुविधा देऊन आशीर्वादित केलं आहे. आणि साधारण आशीर्वादित नाही केलं, जरा चांगलं स्टँडर्ड आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. हे वचनाचा परिणाम आहे. तुम्हाला समजत आहे का मी काय सांगते? कशाची गरज आहे? तर अभिवचनाची गरज आहे. परमेश्वर म्हणतो मी काय लबाड नाहीये, मी माणूस नाहीये की मी अभिवचन देईल आणि पूर्ण करणार नाही. मी जर बोललोय मी तुला आशीर्वादित करील तर मी करीलच. मी तुला बरं करील तर मी करीलच. परमेश्वर म्हणतो माझा हात काय छोटा नाही झालेला की तुझा उद्धार नाही करणार. माझ्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू नाही झाला. परमेश्वर म्हणतो की मी तुला बरं नाही करू शकत, मी तुला आरोग्य नाही देऊ शकत, मी तुझी शैतानापासून सुटका नाही करू शकत, पण तू कारणीभूत आहेस. तुझ्या हातात मी सगळे आशीर्वाद दिले आहे. तू घे, वाच आणि मनन कर.
परमेश्वर इर्मयाला बोलला, तुला काय दिसतंय? तर म्हणे मला गुंढाळी दिसते. मग बघतो काय, ती घे आणि खाय ना. बोलला की नाही? आणि मग खाल्ल्यावरती कशी लागली? गोड, मधाप्रमाणे गोड. वाचलंय की नाही? जेव्हा अभिवचन तुम्ही खाल, म्हणजे रोज तुमच्या जीवनावर अभिवचनाची घोषणा कराल, तुम्हाला देखील गोड अनुभव येतील. हालेलुया. पण आता काळ तो नाही राहिला, आता प्रकटीकरणाचा काळ आलाय. योहानाला सुद्धा गुंढाळी दिसली आणि परमेश्वर योहानाला प्रकटीकरणामध्ये बोलला, ती गुंढाळी खा. आणि जेव्हा त्यांनी ती खाल्ली, तो म्हणतो पोटात गेल्यावर कडू लागली. म्हणजे आज लोकांना देवाचं वचन नकोय. आज लोकांना हवी आहे ती सुटका, आरोग्य, शांती. अरे ते सगळं मिळेल. देवाने कधीच त्याला प्राधान्य दिलं नाही. परमेश्वर म्हणतो, मला ओळख, माझ्याशी संगती कर, माझ्या चारित्र्याचा बन. हे सगळं तुझ्या मागे आपोआप येईल. पण ती गुंढाळी आता कडू लागतीये. ते देवाचं वचन आता पचायला जड लागतंय. का माहितीये? कारण एंड टाइम आहे. समय संपायची वेळ आली आहे. ख्रिस्ताच्या यायची वेळ आली आहे. न्यायाची वेळ आली आहे. गहू बाजूला काढला जाईल आणि भुसा बाजूला काढला जाईल. मेंढरा बाजूला काढले जातील, बकऱ्या बाजूला काढल्या जातील. बकऱ्या कोण? जे चरा चरा फक्त खातच होते आणि मानावर करून जगामध्ये जगले. मेंढर कोण? जे देवाचा आवाज ऐकून प्रभूच्या मागे चालले. हालेलुया. समस्या काय आहे? अभिवचन माहिती नाही म्हणून कुठेतरी फाटक बंद आहेत. जर तुम्हाला कळलं की आशीर्वादाचे हकदार फक्त तुम्हीच आहात, आणि जर तुम्ही शैतानाच्या तोंडावर त्याला बोलले की नाही, इफिस 1:3 नुसार मी आधीच आशीर्वादित आहे, तर तो काहीच नाही करू शकत. जर तुम्ही त्याला बोलले पहिलं पत्रस 2:24 नुसार मी बरा झालो आहे, तर तो काहीच नाही करू शकत. हालेलुया. पण लोक अभिवचन पूर्ण करायला पण आणि बोलायला पण घाबरत आहेत. हालेलुया. सगळे आशीर्वाद देवाने आपल्याला दिलेत. सर्व आशीर्वाद तुमचे आहेत. समुद्र कोणाचा आहे? देवाचा आहे. पण अधिकारात कोणाचा आहे की नाही? सर्व मासे, हे झाड सगळे मनुष्याच्या हातात आहे. तरी पण बऱ्याचशा गोष्टी आपण वंचित आहोत. हालेलुया. सगळे आशीर्वाद आपले आहेत. मोशेनी 10 हेर पाठवले, जा कनान बघून या. बरोबर? 10 हेर पाठवले की जा आणि कनान पाहून या. कारण परमेश्वराने आपल्याला अभिवचन दिलं आहे की कनान आपला आहे. कनान म्हणजे आशीर्वाद, कनान म्हणजे सुटका, कनान म्हणजे तारण, कनान म्हणजे भरपुरी, समृद्धी. हालेलुया. आणि 10 हेर गेले, 40 दिवस फिरले, द्राक्षाचे गड आणले, हे एवढे मोठाले. 2 माणसांनी धरून आणले. आता विचार करा, एवढं मोठं 2 माणसांनी एक गड धरून आणला, म्हणजे किती प्रॉस्पर आहे तो कनान, किती आशीर्वादित आहे ते कनान. कनान म्हणजे देवाच्या अभिवचनाची जागा. कनान म्हणजे तुमचे जिथे आशीर्वाद ठेवले आहेत ते. हालेलुया. आणि ते 10 हेर 40 दिवस फिरून आणले. मग एवढे मोठे डाळिंबच काय आणले, द्राक्षच काय आणले. आणि जेव्हा इस्रायली लोकांनी विचारलं की कसं आहे कनान, कनान तर भारी आहे,
मस्त आहे, पण कनान मध्ये राक्षस आहे. आपण तिथं जाऊ शकत नाही. मी तर असं बोलली, पण ते माहिती नाही ते 8 हेर काय बोलले काय नाही. अख्ख्या इस्रायलामध्ये भीतीचं वातावरण झालं. नाही नाही नाही, आपण ते कनान मध्ये जाऊ शकत नाही. राक्षसी वृत्तीचे लोक आहे, फार बलाढ्य आहेत ते लोक. अरे बाई, एवढे मोठे मोठे गड खाऊन ते काय चिंगडे पुंगडे दिसतील का? कळते का तुम्हाला? ताकदवरच राहतील ना. पण यहोशू आणि कालेब काय म्हणाले माहिती का? काय म्हणाले? नाही नाही, आपण जाऊ. तो कनान आपल्याला दिलाय, देवाने दिलाय. का बरं ते 8 हेर ते पाहू शकले नाही जे यहोशू आणि कालेबने पाहिलं? का त्या 8 माणसांनी ते नाही पाहिलं जे ह्या 2 लोकांनी पाहिलं? फरक काय होता माहिती का? हे लोक देवाच्या सानिध्यात बसायचे आणि देवाच्या अभिवचनावर यांचा विश्वास होता. पण हे 8 लोक हे जे दिसतं ना त्याने चालायचे. आणि बायबल सांगतं, विश्वासणारा दिसणाऱ्या गोष्टीने नाही चालत, तर तो देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवून चालतो. जे अन्य लोक आहेत ते फक्त जे दिसतं त्याच्यावर. काय फरक पडेल जर मी म्हणाल हा स्पीकर आहे, मग का माझा विश्वास लय मोठा झाला का? अजिबात नाही. मला दिसतोय म्हणून मी म्हणते हा स्पीकर आहे. पण जर मी म्हणाल माझ्या उजव्या आणि बाजूला ख्रिस्त उभा आहे, तर तो माझा विश्वास आहे. हालेलुया, हालेलुया. जर तू गरीब परिस्थितीत आहे, मी गरीब आहे, मी गरीब आहे, मी गरीब आहे, तू काय मोठा तीर नाही मारत आहे. अरे माहिती तू गरीब आहे, पण बायबल असं सांगतं, ख्रिस्त तुझ्यासाठी गरीब झाला कारण तू धनवान व्हावस. मग तू म्हण, ख्रिस्तामध्ये मी धनवान आहे, ख्रिस्तामध्ये मी धनवान आहे, ख्रिस्तामध्ये मी धनवान आहे. याला म्हणता अभिवचन. आणि परमेश्वर बोलतो, मी काय माणूस नाही की मी खोटं बोलीन. मी जे बोललोय ते मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि बरेच लोकांनी आजवर अभिवचनाचा खरोखर उपयोग करून आपलं जीवन बदललं आहे. म्हणून तुझ्या हातात जे शास्त्र आहे ते साधं कागद नाहीये, तुझं फ्युचर आहे त्याच्यात, तुझं आरोग्य आहे, तुझी सुटका आहे, तुझी बुद्धी आहे त्याच्यात. हालेलुया. शैतान वचनाला घाबरतो. लिहिलंय की नाही? दुरात्मे देखील देवाला घाबरतात, वचनाला थरथरतात आणि कापतात. देव म्हणजेच अभिवचन आणि अभिवचन म्हणजेच देव आहे. म्हणा, देव म्हणजेच अभिवचन आणि अभिवचन म्हणजेच देव आहे. जितकं तुम्ही शास्त्राचं मनन करत जाल तितके तुम्ही आध्यात्मिक रीतीने स्ट्रॉंग होत जाल. आणि ते शैतानाला कळतं. 3 तास पिक्चर पाहायला आपल्याला काहीच वाटत नाही. अर्धा तास, 1 तास सिरियल माग सिरियल पाहायला आपल्याला काहीच वाटत नाही. त्याने फक्त तुझा आत्मा मरेल, तुझा टाइम वेस्ट होईल. त्या सिरियल मुळे, त्या टीव्ही मुळे तू मरशील आत्म्यात. पण जर स्वतःला जरा ओढलं, शास्त्र वाचायला घेतलं, तर बघ तुझ्या जीवनात कसे परिवर्तन घडतील. असंच नाही बोलत आहे मी. परमेश्वराने यहोशूआला सांगितलं, रात्रंदिवस माझ्या वचनाचं मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. याचा अनुभव मी घेतला आहे. हालेलुया, हालेलुया. आजही प्रत्येक वर्षाला मी प्रत्येक वर्षाला 2 डायरी विकत घेते, एक पर्सनल आणि एक फक्त अभिवचनाची. आणि जेवढे अभिवचन देव मला त्या वर्षी देतो ते मी फक्त लिहिते आणि घोषणा करते. त्याला टाइमपास नाही समजायचा. ते होणार तुमच्या जीवनात पूर्ण. कारण परत सांगते, परमेश्वर बोलतो, मी माणूस नाहीये की मी खोटं बोलीन. परमेश्वर म्हणतो, मी देव आहे.
मी दगा देणार नाही. मी जे बोललोय त्या शास्त्रात ते मी तुझ्यासाठी करून राहील. मी जे बोललोय ते मी तुला देऊन राहील. तुम्हाला माहितीये, त्या 8 हेरांनी भीती पसरवली आणि देवाला ते अजिबात आवडलं नाही. बायबल असं सांगतं, देवाला राग आला आणि 40 दिवस तुम्हाला कनान फिरायला लागले ना, आता 40 वर्ष तुम्ही जंगलातच फिरा. इस्रायली लोकांना 40 वर्ष जंगलात फिरण्याची शिक्षा मिळाली. कारण काय होतं माहिती का? इस्रायली लोकांनी लोकांवर भरोसा ठेवला, देवाच्या अभिवचनावर भरोसा ठेवला नाही. आणि देवाचं अभिवचन काय होतं की कनान मी तुम्हाला दिला आहे, पण त्यांनी विश्वासच ठेवला नाही. आज परमेश्वर जो तुम्हाला म्हणत आहे, मी तुला सुटका दिली आहे. काही लोक आहेत जे विश्वास ठेवतात आणि सुटका प्राप्त करतात, पण काही लोक आहेत जे विश्वास ठेवत नाही. त्यांना असं वाटतं एंटरटेनमेंट चालू आहे, कोणीतरी बोलवलेला आहे, तो येतोय, तो बोलतोय, वेळ घालवतोय. असं समजू नका. तुम्ही तुमची वेळ वाया घालू नका, कारण तुमच्याकडे वेळ लय कमी राहिलेला आहे. परत माझं तोंड पण पाहू नका, पण शास्त्र वाचा रोज आणि ते अभिवचन घ्या तुमच्या जीवनामध्ये. आणि मग बघा तुम्ही तुमच्या जीवनात शैतानाची कशी वाट लावता. मग बघा परमेश्वराचा आत्मा तुमच्या थ्रू, तुमच्या द्वारे किती महान महान काम करून घेतो. जसही त्या स्त्रीला कळालं की हा येशू हा एक भविष्यवक्ता आहे, शंभरोनी स्त्रीला, तेव्हा ती गेली आणि सर्वत्र तिने देवाबद्दल, येशूबद्दल सांगितलं आणि तिचं सगळं गाव येशूकडे आलं. कशामुळे झालं माहितीये? कारण तिला ख्रिस्त प्रगट झाला. आधी ती एकटी पाणी भरायला गेली होती, शंभरोनी स्त्री, कारण ती पापी होती. पूर्वीच्या काळी विहिरीवर एकटी स्त्री नाही जायची, स्त्री ग्रुप करून जायच्या. 2-3 स्त्रिया एकत्र जाऊन पाणी भरायच्या. पण ही स्त्री मात्र एकटी होती, कारण ही पापी होती. हिला एक पती नसून 4 पती होते. 5व्या बरोबर जे राहत होती तो तिचा पती नव्हता. हे तिचं पाप तिच्या अख्ख्या गावाला माहिती होतं, म्हणून कोणी तिच्या बरोबर नातं ठेवलं नाही. पण येशू ख्रिस्त तिच्याकडे गेला, येशू तिच्याशी बोलला, येशूच्या द्वारे तिने अभिवचनाचा स्वीकार केला की जे पाणी मी तुला देणार त्याने तुला कधीच तहान लागणार नाही. म्हणजे त्यानंतर तुला कोणी दोषी ठरवणार नाही, त्यानंतर तू तुच्छ लेखलेली राहणार नाही. ती म्हणाली असं असेल तर द्या मला ते पाणी. जेव्हा प्रभू येशूने तिला सांगितलं की बघ, पहिले तर प्रभू बोलला जा आणि तुझ्या पतीला बोलवून आण. ती म्हणती मला पती नाही. ती प्रभू बोलतो बरोबर बोललीस तू, कारण तुझे 4 नवरे होऊन गेले ना, आता ज्याच्या बरोबर राहती तो तुझा नवरा नाही. मग तिला धक्का बसला की या व्यक्तीला मी प्रथम बघत आहे, पण यांना कसं कळतंय की माझ्या जीवनात काय घडतंय. तसंच होऊ शकतं. तुम्ही प्रथम देवाकडे आले असाल, पण देवाला तुमची सगळी सिच्युएशन माहिती आहे. आता तुम्ही खूप जुने पण असाल, खूप तुम्ही टाईट फिट कपडे घालून आले असाल, पण तुमचा आत्मा कुठे खातोय स्वतःला. तुम्ही कुठे पडले आहात, तुम्ही किती पृथ्वीवर आहात आणि तुम्ही किती पाण्यावर आहात, किती स्वर्गात आहात हे तुमचं तुम्हाला माहितीये. बस आता फक्त चेहऱ्याचा दिखावा चालू आहे, पण देवाला सगळं कळतं. देवाला सगळं माहितीये. तुझ्या हृदयात काय चालू आहे, तुझे काय विचार आहेत, तू उद्या जाऊन काय करणार आहे, तू इथून घरी गेल्यावर काय करणार आहे, देवाला सगळं माहितीये. हालेलुया.
त्या शंभरोनी स्त्रीला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, तुम्ही भविष्यवक्ता आहात. आणि मला तर असं वाटतं, जसही तिला ख्रिस्त प्रकट झाला, ती पवित्र आत्म्याने भरून गेली. हालेलुया. जसे शास्त्राचा उलगडा तुमच्या जीवनात येईल, तुम्ही पवित्र आत्म्याने भरून जाल. आणि याचा रिझल्ट काय झाला माहितीये? मला सांगा, जे कोणीच तुमच्याशी बोलत नाहीये अशा व्यक्तीला जर तुम्ही जाऊन काय सांगितलं तर तो तुमचं ऐकेल? नाही ऐकणार. आणि त्याला तुम्ही आवडत नाही. पण शंभरोनी स्त्री जशी ख्रिस्ताला भेटली, जसे ख्रिस्त तिच्यावर प्रगट झाले, तिला ते रिव्हेलेशन मिळालं की तुम्ही प्रभू आहात, तुम्हीच तारणारे आहात. जसं तिला ते कळालं, जसंही तिने आपल्या मुखातनं ते घोषित केलं, त्या क्षणी ख्रिस्ताने तिचे अपराध क्षमा केले. त्या क्षणी ती बंधनातनं सुटली. आणि नुसतं तेच नाही झालं, ती गावात शिरेपर्यंत लोकांचे मन तिच्याबद्दल देवाने बदलून काढले. आणि खरोखर जी घडाभर पाणी घ्यायला आली होती, आता त्या गावासाठी ती जिवंत झरा बनली. हालेलुया. हे आहे देवाचे अभिवचन. 2-3 वचनं घेते आणि संपवते. प्रभूला धन्यवाद. आमेन. हालेलुया. थँक यू होली स्पिरिट. आपण काढूया पहिले योहान 3:18. पहिले योहान 3:18. मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. हा, काय लिहिले? शब्दाने किंवा जिभेने नव्हे. कशाने? कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. हालेलुया. म्हणा कृतीने. कृतीने. पुढे अजून एक वचन वाचूया. जेम्स, याकोब 2:17. नीट लक्ष द्या देवाच्या प्रिय लोकांनो. 5 मिनिटात आपण वचन संपवणार आहोत. याकोब 2:17. ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. हालेलुया. जर तुझ्या विश्वासामध्ये क्रिया नाहीये तर तो निर्जीव आहे. मी तुम्हाला सांगते, परमेश्वराने त्या 8 हेरांना मारून टाकलं ज्यांनी कृती करायला घाबरले, जे अभिवचनाला मान द्यायला घाबरले. अभिवचनाचा मान कसा पूर्ण झाला असता? देव बोललाय. काय बोललाय देव? की कनान मी तुला दिला आहे. पण ते लोक काय करायला लागले? कनानात दोष शोधायला लागले आणि भीतीचं वातावरण लोकांमध्ये निर्माण केलं. परमेश्वराने त्यांना सोडलं नाही. त्यांनी कृती करायला घाबरले. ते जाऊन त्या लोकांशी लढायला घाबरले. वचन घोषित करणं म्हणजे लढणं आहे. तुम्हाला माहितीये का? वचनाला रोज वाचणं लढणं आहे. आणि बरेच लोक शास्त्र वाचायला आणि शैतानाशी वचनाद्वारे लढायला आज घाबरत आहेत. हालेलुया. 2 तास इथं प्रीचिंग करून तुमचं लय मोठं भारी कल्याण नाही होणार आहे. मी परत सांगते तुम्हाला, रोज जा, घरी शास्त्र वाचा, देवाच्या अभिवचनाचा उपयोग करून घ्या तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. तुमचं जीवन प्रार्थनामय, वचन वाचण्यात, चांगली कृती करण्यात असू द्या. स्तुती करणारे बना, आराधना करणारे बना. हालेलुया. परमेश्वराचे अभिवचन तुमच्यासाठी आहे. जे पण शास्त्रात आशीर्वाद आहे ते तुमच्यासाठी आहे आणि देव ते करतो बर का.
हालेलुया. मी शास्त्रामध्ये जेव्हा मी परमेश्वराचं भवन बांधत होते, चर्च बांधायच्या वेळेस माझ्याकडे भरपूर सोनं होतं. जवळजवळ 11-12 तोळे माझ्याकडे सोनं होतं आणि मला पैशाची कमी पडली आणि मी माझं सगळं सोनं विकलं आणि मग देवाच्या मंदिरात लावलं, जे पण काय होतं. आणि त्याच मंदिराचं सगळं करून सुद्धा आजूबाजूला भिंतींना कलर नाही, स्लॅबला प्लास्टर नाही, आणि अशा स्थितीत मी हॉलमध्ये एकटी होती. आणि मी परमेश्वराला म्हंटल, हे देवा, माझ्याकडे जे होतं सगळं मी संपवलं है ना, आता लग्न कार्यात घालायचं काय, करायचं कसं? कारण आमचं जे परिवार आहे जरा असं आहे की फेक ज्वेलरी आणि ते जरा मानत नाही त्याला. कुठं भेटलो गेलो तर रिअलच घातलं पाहिजे. हालेलुया. कारण सगळ्यांकडे आहे तसं. हालेलुया. आणि तेव्हा मी प्रार्थना करत असताना मला शास्त्र वचन दिसलं, तुझ्या लोखंडाच्या जागी मी तुला पितळ देईल, तुझ्या लाकडाच्या जागी मी तुला लोखंड देईल, तुझ्या लोखंडाच्या जागी तुला पितळ देईल, तुझ्या पितळाच्या जागी तुला सोनं देईल. आणि हे अभिवचन मला मिळालं आणि ते अभिवचन मी आजपर्यंत घोषित करत आहे. मी माझं सगळं सोनं विकलं होतं, मी तीळ मात्र काहीच ठेवलं नाही, काहीच नाही. सगळं देवाच्या भवनासाठी देऊन टाकलं. बऱ्याच वेळा माझ्या डोळ्यातनं अश्रू यायचे जेव्हा मी एकटी बसायचे की परमेश्वरा, एवढं सोनं महाग झालंय, आता कसं होईल? हालेलुया. पण माझ्याकडे ते अभिवचन होतं, तुझ्या पितळाच्या जागी मी तुला सोनं देईल, म्हणजे मी तुला इतकं ब्लेस करेल. आणि मी तुम्हाला सांगते, देवाने मला तसंच आशीर्वादित केलं. मी जर एक डायमंड वाले कानातले पेरले होते ना, आज माझ्याकडे टोटल कानामध्ये 12 डायमंड्स आहेत रिअल. हालेलुया. आणि डायमंड आहे बरं का. हालेलुया. अहो, सोनं चांदी डायमंड हे सगळं त्याच्याकडे, आणि ते तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. बायबल सांगतो, समुद्राचं सगळं धन मी तुला दिलेलं आहे. आमच्या नाशिक मध्ये ना नोट प्रेस आहे, पैसे छापण्याचं कारखाना फक्त नाशकात आहे. हालेलुया. जेव्हा पण आमची गाडी तिथून जाते ना, आम्ही काय करत असू, येशूच्या नावात पैसा तुला आमच्या अकाउंट मध्ये बोलवतो, तू ये. कारण बायबल सांगतं, काय सांगतं, समुद्राचं सगळं धन तुझं आहे, सगळी मालमत्ता तुझी. मग मी पण घोषित करते, ते नोट प्रेस सगळा पैसा माझा आहे. आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही ते बघशालच. येशूच्या नावात मी तुमच्यावर घोषणा करते, तुम्ही देखील महाराष्ट्रात सर्वात उंच अशा ठिकाणावर परमेश्वर तुम्हाला ठेवत आहे. लिहिलंय, परमेश्वराचं अभिवचन आहे, मी तुला उंच स्थळी सुरक्षित ठेवील. सुरक्षित म्हणजे कोणी तुला धक्का सुद्धा लावू शकणार नाही. हे अभिवचन आहेत, हे आपल्याला समजले पाहिजे. हालेलुया. आता मला चर्च साठी 5 एकर जागा घ्यायची नाशिकला. आपल्या काय ऐपतीत नाही. आमची रोज चर्चा होती, आज नाशिकमध्ये 25,000 स्क्वेअर फूट जर खालच्यातल्या खालच्या म्हणजे एकदम जंगलात घ्यायची असेल तर, नाही का, जिथे काही सोय सुविधा नाही जास्त, शहराच्या बाहेर, तरी 25,000 स्क्वेअर फीट आणि 5 एकर लँड. मला काय करायचंय? मी कशाला विचार करू? पैसा कोणाचा आहे? जोरात बोला. दर्शन कोणाचं आहे? परमेश्वर काय म्हणतो? तू माग, मी तुला राष्ट्रवतन देईल. परमेश्वराचं अभिवचन काय म्हणतं? तू पाय ठेवशील ती भूमी मी तुझी करून देईल. मला काय करायचंय? अभिवचनावर विश्वास ठेवायचा आणि पुढे जायचंय. तेच करा माझ्या प्रियांनो. तुमच्या जीवनासाठी कोणतं अभिवचन तुमच्यासाठी आहे ते घोषित करा, ते करायची सुरुवात करा. मी तुम्हाला सांगते,
तुम्हाला नक्की याचं उत्तर मिळेल आणि तुम्ही म्हणशाल थँक्यू जीसस की आजची सभा मी अटेंड केली. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला समजत आहे का? पण कृतीशिवाय काहीच घडू शकत नाही. परमेश्वराने कनान इस्रायली लोकांना दिला होता, पण इस्रायली लोक त्या बलाढ्य लोकांशी लढायला घाबरले, त्यांनी कृती केली नाही. परमेश्वराने त्यांना जंगलात 40 वर्ष शिक्षा दिली. कनानात फक्त 2 लोक गेली, यहोशू आणि कालेब. का? कारण कालेबामध्ये देवाचा आत्मा होता, एक वेगळ्याच प्रकारचा धैर्याचा आत्मा होता. यहोशूमध्ये सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचा धैर्याचा आत्मा होता. याचं कारण एकच होतं की ते देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवायचे. काय तुम्ही देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवाल? काय तुम्ही देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवाल? काय तुम्ही रोज शास्त्र वाचाल? हालेलुया. रोज शास्त्र वाचा म्हणजे ख्रिस्ताचं चरित्र तुमच्यामध्ये येईल. आमेन. रोज स्वतःला म्हणा की नाही, आज तुला एवढं वाचायचंच आहे. कृतीशिवाय विश्वास अधुरा आहे. नुसतं शास्त्र वाचूनच नाही, तर देव जे सांगतोय त्याच्यानुसार करणं पण गरजेचं आहे. बायबल असं सांगतं, वचन असं ऐकू नको की काही क्षणासाठी तू स्वतःला आरशासमोर पाहिलं आणि नंतर निघून गेला आणि विसरला की तू कसा दिसत होतास. हालेलुया. तर जेव्हा तू वचन ऐकतो तेव्हा त्या वचनावर विश्वास ठेव आणि त्यानुसार कृती सुद्धा कर. जर परमेश्वर म्हणतोय आर्थिक दृष्ट्याने तुला आशीर्वाद व्हायचा असेल तर 10वा हिस्सा माझ्या राज्यात आणून टाक, तर टाका. देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. परमेश्वर म्हणत आहे शब्बात दिवस पवित्रपणे पाळ, तर पाळा. हालेलुया. कारण शब्बात दिवसाला देवाने विशेष करून अभिषेक दिला आहे. जर देव म्हणत आहे तुझं शरीर माझं मंदिर आहे, त्याला घाण करू नको, तर त्याला करू नको. नशा करू नको, गुटखा खाऊ नको, तंबाखू खाऊ नको, दारू पिऊ नको. हालेलुया. आणि जेव्हा तू या सगळ्या गोष्टी करशील तर पवित्र आत्म्याचे फळ तुझ्यामध्ये येतील. हालेलुया. आणि जेव्हा पवित्र आत्म्याचे फळ येतील तेव्हा शैतानाचे बंधन तुटतील. आमेन. काय तुम्ही अभिवचनावर विश्वास ठेवायला तयार आहात? मी तुमच्यासाठी अभिवचनाची घोषणा करणार आहे. हालेलुया. आणि त्या घोषणेनंतर ते विसरून जाऊ नका. तसं झालं आहे विश्वास करा आणि घरी त्याच्यावर मनन करा. आमेन. या आपल्या जागेवर आपण उभे राहूया. प्रभूला धन्यवाद देऊया. काही वेळ आपण घोषणेमध्ये जाणार आहोत. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. परमेश्वराचे आभार माना. Glory to God, glory to God. या आपले हात वर करा. परमेश्वराचे आभार माना त्याच्या वचनासाठी. त्याला गौरव द्या. सर्वात पहिले तर क्षमा मागा की देवा आम्ही तुझ्या अभिवचनावर विश्वास ठेवला नाही. परमेश्वर बोलला जा हे कर आणि ते केलंच नाही. का? भीती. पण बायबल सांगतं की मी तुला भीतीचा नाही तर सामर्थ्याचा आत्मा दिलाय. आणि शास्त्र असं सांगतं पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि तुला सामर्थ्य प्राप्त होईल. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. Thank you, Holy Spirit. Shakarabana Sande, Nasuriya Rabana Sande. चला परमेश्वराला म्हणा होय मी विश्वास करतो तुझ्या अभिवचनावर. तू माझं सामर्थ्य आहेस, तू माझं बळ आहेस. परमेश्वर बोलला मी तुला देव असं म्हणतो. तू परम परमेश्वराचा पुत्र आहेस. परमेश्वराचं अभिवचन आहे की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कमजोरीचा आत्मा,
जीसस. शारबाना सोरिया. देव आत्मा आहे. आत्म्याच्या सामर्थ्याने व खरेपणाने लोक त्याची उपासना करतील. होय माझ्या प्रिय देवा, आम्ही एक पूर्ण मनाने पूर्ण जीवाने तुझ्या जवळ आलो आहोत. माझी वेळ आली आहे, माझ्या जीवनावर देवाची वेळ आली आहे की मी एक खरा आराधक बनलो आहे.
दया दया कम ना होगी. बायबल सांगतं तुझी रात्र दुःखात जाईल पण तुझी सकाळ मी आनंदाची करील. होऊ शकतं तू रात्री दुःख घालवलं असेल, दुःखात रडला असशील, त्रासात तळमळला असशील, पण मी तुला अभिवचन देतो तुझी सकाळ मी आशीर्वादित करील. मी तुला त्याच्यातच पडून राहू देणार नाही. येशूच्या नावात मी घोषणा करते परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे. तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. तो तुम्हाला हिरव्यागार कुरणात नेईल. हालेलुया हालेलुया. म्हणा तो मला संत पाण्यावर नेईल. माझा जीव तो ताजा तवाना करीत आहे. तुमचा आवाज नाही थोडा आहे. वेळ गेली तर जाऊ द्या. आज अभिवचनाचा समय आहे. हालेलुया. मृत्यू छायेच्या दरीतूनही तुम्ही जात असले तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. येणाऱ्या दिवसात तुम्ही धैर्याच्या आत्म्याने भरत आहात. कोणत्याही अरिष्टाला तुम्ही भिणार नाही. तुम्ही पार कराल पार कराल. यरीहो तुमचा आहे, कनान तुमचा आहे. तुमचे आशीर्वाद आहेत, आरोग्य तुमचं आहे, सुटका तुमची आहे. येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने, त्याच्या बलिदानाने, त्याच्या फटक्याने, त्याच्या रक्ताने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्णतेचा अनुभव घेणार आहात. पूर्णतेचा अनुभव येशूच्या नावामध्ये. हे बघा, प्रत्येक माणसाला वाटतं मी कुठंतरी अपुरा आहे प्रभू, मी कुठंतरी अपूर्ण आहे. पण बायबल सांगतं या क्षणी, शास्त्र असं सांगतं जेव्हा ख्रिस्त बलिदान झाला त्याच्या मुखातून शब्द निघाला, पूर्ण झाले. पूर्ण झाले. तुम्ही पूर्ण झाले आहात. तुमचा आत्मा पूर्ण झाला आहे. उठा, येशूच्या नावात उठा. उठा, पुढे जा. प्रार्थनेत मजबूत व्हा, वचनात मजबूत व्हा, आशीर्वादित व्हा, आरोग्यात राहा, सुटकेत राहा, समृद्धीत राहा. हालेलुया हालेलुया. हालेलुया. परत म्हणू नका माझा आत्मा मेलेला आहे, प्रभू माझ्यात काही उरलं नाही. ख्रिस्त तुझ्यात आणि तू ख्रिस्तात. येणाऱ्या दिवसात तुम्ही फळ घेऊन येणार. येणाऱ्या दिवसात तुम्ही फळ घेऊन येणार आहात. आज जर तुमच्या घरात आणि परिवारात तुम्ही एकटे असाल, तुम्ही तुमच्या घराचा अब्राहम झाले आहात. हालेलुया. तुमच्याद्वारे तुमचं सगळं खूळ आता आशीर्वादित होणार आहे. तुमच्याद्वारे तुमचे सगळे परिवार आता आशीर्वादित होणार आहे. हालेलुया. तुम्ही बिलीव्ह करता की नाही? तुम्ही विश्वास ठेवता की नाही? हालेलुया. एक जोरदार घोषणा करूया, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. मी ख्रिस्तामध्ये आहे. मी ख्रिस्तामध्ये आहे. मी हारू शकत नाही. मी पुढे जाईल, आशीर्वाद प्राप्त करील आणि प्रभूमध्ये टिकून राहील. येणाऱ्या दिवसात मी सांगते प्रभूमध्ये टिकून राहणं कठीण राहणार आहे, पण मी तुमच्यावर घोषणा करते तुमच्यामध्ये धैर्याचा आत्मा आला आहे. तुम्ही टिकून राहाल. तुम्ही टिकून राहाल. हालेलुया. वचन रोज वाचा, अभिवचन रोज घोषित करा आणि मग बघा किती धैर्याने तुम्ही भराल. हालेलुया हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येईल आणि तुमच्या चेहऱ्याला पाहून शैतान घाबरेल. आमेन आमेन. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे. त्याच्या प्रीतीत चला. रोज आराधना करा, रोज शास्त्र वाचा, रोज प्रार्थना करा, देवाशी नातं तयार करा. काय हवंय नकोय त्याची काळजी करू नका. परमेश्वराने सगळं तुमच्यासाठी आधीच करून ठेवलं आहे. गॉड ब्लेस यू.